नमस्कार. EPS 95मध्ये किमान पेन्शन वाढणार. फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयाची बैठक. मासिक पेन्शन किती असेल जाणून घ्या. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की येत्या नवीन वर्षात सरकार बरंच काही बदलणार आहे, ज्यामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार, जनतेसाठी नवीन MSRTCकडून बसेस सुरू करण्यात येणार, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची पेन्शनसुद्धा वाढणार आहे, DAही वाढणार आहे. येत्या नवीन वर्ष कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी ठरेल अशी आशा आहे. कर्मचारी पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांच्या मागणीवरून सरकारने हे पाऊल उचललेले आहे. निवृत्तीवेतनात वाढ करावी अशी त्यांची अनेक दिवसांपासून मागणी होत होती. चला तर मग पाहूया संपूर्ण माहिती अगदी विस्ताराने. पण तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला एकच विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण बातमी समजेल. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया संपूर्ण बातमी. अशी बातमी समोर आली आहे की फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकते आणि या बैठकीत संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशींवर मोठा निर्णयही घेतला जाऊ शकतो. कामगार मंत्रालयाच्या या बैठकीत नवीन वेतन संहितेबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. EPFO अंतर्गत भविष्य निर्वाह निधी प्राप्त करणाऱ्या सर्व सदस्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना आहे. यामध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वयाच्या 58 वर्षानंतर EPS पेन्शन फंड मिळते. यासाठी कर्मचाऱ्याला किमान 10 वर्षे काम करणे बंधनकारक आहे. ज्यावेळेस एखादा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा सदस्य बनतो तेव्हा तो कर्मचारी पेन्शन योजनेचाही सदस्य होतो. कर्मचारी त्याच्या पगाराच्या 12% EPFमध्ये जमा करतो आणि नियोक्ता देखील तेवढीच रक्कम देतो. परंतु EPS पेन्शन फंड नियोक्त्याच्या योगदानाचा एक भाग EPSमध्ये जमा केला जातो. EPS पेन्शन फंड खात्यातील योगदान पगाराच्या 8.33% आहे. मात्र सध्या कमाल पेन्शन पात्र पगार केवळ 15,000 रुपये मानला जातो. यामुळे पेन्शनचा हिस्सा जास्तीत जास्त 1,250 रुपये प्रति महिना आहे. यानुसार किमान पेन्शन 1,000 रुपये आणि कमाल 7,500 रुपये आहे. EPS 95 या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत विधवा निवृत्ती वेतन, मुलांचे पेन्शन अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोकरीवर असताना कर्मचाऱ्याच्या वयाच्या 58 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि मुलांना पेन्शन मिळते. कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याच्या अटी: 1. कर्मचारी EPFचा सदस्य असणे आवश्यक आहे. 2. नोकरीचा कालावधी किमान 10 वर्षाचा असावा. 3. कर्मचाऱ्याचे वय किमान 58 वर्ष असावे. EPS पेन्शन फंड घेण्याचा पर्याय वयाची 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणि 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही निवडला जाऊ शकतो. पण अशा परिस्थितीत तुम्हाला कमी पेन्शन मिळेल यासाठी फॉर्म 10D भरावा लागेल. कर्मचारी 58 वर्षे पूर्ण केल्यानंतरही EPSमध्ये योगदान देऊ शकतो आणि 58 वर्षे किंवा 60 वर्षे वयापासून पेन्शन सुरू करू शकतो. जर वयाच्या 60व्या वर्षापासून निवृत्तीवेतन सुरू केले असेल तर पुढे ढकललेल्या 2 वर्षासाठी निवृत्तीवेतन वार्षिक 4% दराने वाढते. एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. कर्मचारी पेन्शन योजनेत जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा 10 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला वयाच्या 58व्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय मिळतो. कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे EPS 95मध्ये किमान पेन्शन वाढेल का? किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून वाढवण्याची मागणी होत आहे. मार्च 2021मध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान EPS पेन्शन रक्कम 1,000 रुपयांवरून 3,000 रुपये करण्याची शिफारस केली होती. मात्र पेन्शनची रक्कम अत्यल्प असून ती किमान 9,000 रुपये करावी अशी मागणी निवृत्तीवेतनधारक करत आहेत. तरच निवृत्तीवेतनधारकांना कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेचा खरा लाभ मिळेल. धन्यवाद.